Hello friends, welcome to e-learning platform of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology's Mechanical Engineering Department. We started our third unit, that is flow through pipes. In previous session, we have already discussed the different losses occurred while a fluid is flowing through a pipe. In that, first we have seen the major losses. These major losses are occurred generally due to the friction between the fluid particles and the surface of the pipe, and these two and the friction loss is calculated by using the two equations. First was the Darcy-Weisbach formula and second was the Chase's formula or Chase's equation. So in this session we are going to discuss about the different minor losses. So why minor losses are occurred? So when uh, there is some change in velocity of the following fluid in the pipe in magnitude or in direction, then there is the loss of energy due to the minor losses. Okay, so these minor losses of energy includes the following cases. First is loss of head due to sudden enlargement. Second is loss of head due to sudden contraction. Third is loss of head at the entrance of a pipe, loss of head at the exit of the pipe, loss of head due to obstruction in the pipe, loss of head due to bend in the pipe, and last is loss of head in the various pipe fittings. Okay, so first we will see the loss of head due to sudden enlargement. So what is sudden enlargement? So in figure you can see we have two sections. आपण दोन sections घेतलेले आहेत. Section 1 which has a diameter smaller than the diameter at the section 2. Section 1 चा जो काही diameter आहे, pipe diameter आहे, तो section 2 च्या pipe diameter पेक्षा कमी आहे. आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी diameter कमी असतो, when the fluid is flowing through a pipe, so at that case when the diameter is small, velocity is maximum and pressure is minimum. And so in section 1 इथं काय असेल तर तुमची एरिया कमी आहे, बरोबर. डायमीटर कमी आहे म्हणजे एरिया कमी आहे. सो एरिया कमी असेल तर या सेक्शनची प्रेशर जे आहे ते मॅक्सिमम असेल, प्रेशर मिनिमम असेल आणि वेलॉसिटी मॅक्सिमम असेल. आणि एक्झॅक्टली उलटं कुठं होईल तर सेक्शन 2ला. आता इथं एरिया जास्त आहे का तर डायमीटर जास्त आहे, त्यामुळे या सेक्शनचा एरिया जास्त होईल. ज्यावेळी एरिया जास्त असतो त्यावेळी वेलॉसिटी ही कमी होईल आणि प्रेशर हे वाढेल. ठीक आहे. सो हे जनरली कशामुळे होतं तर ड्यू टू द बर्नौलीज थेरम. ओके, आता या केसमध्ये काय काय घेतलेलं आहे तर P1 इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ॲट सेक्शन 1, V1 velocity of flow at section 1 and A1 is the area of pipe at section 1. So similarly P2, V2 and A2 are corresponding values at section 2. सो या केसमध्ये एक्झॅक्टली होतं काय तर जशी की इथं वेलॉसिटी मॅक्सिमम आहे आणि इथं वेलॉसिटी कमी आहे. सो ही पाईप इथून स्टार्ट होते आणि इथून या पॉईंटपासून या पाईपचा क्रॉस सेक्शन हा सडनली चेंज झालेला आहे. त्यालाच आपण म्हणतो सडन एनलार्जमेंट इन द क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप. सो ह्याच्यामुळं काय होतं, इथं वेलॉसिटी मॅक्सिमम असल्यामुळं हा जो फ्लूइड फ्लो आहे तो या बाउंड्रीवरून कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. आणि जिथं सडनली सेक्शन चेंज होतो तिथं तो कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. काय होतं कारण हाय वेलॉसिटीमुळं तो थोडासा पुढं जातो आणि मग थोड्या वेळानंतर तो बाउंड्रीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. सो या पॉईंटपासून जिथं हा क्रॉस सेक्शन सडनली चेंज झालेला आहे तिथं काय होतं की बाउंड्रीपासून फ्लूइड सेपरेट होतो आणि या सेपरेशन ऑफ द फ्लूइडमुळं काय होतं की हा जो काही पॅसेज आहे ह्याच्यामध्ये एडीज फॉर्म होतात. आता एडीज म्हणजेच काय तर एक भोवरा जसा क्रिएट होतो. ओके, तशा पद्धतीनं इथं फ्लूइड पार्टिकल्स कलेक्ट होतात. ओके, आणि हे काय करतात की रिव्हर्स डिरेक्शनला फ्लो होण्याचा प्रयत्न करतात.
ठीक आहे. ॲक्च्युली फ्लो कुठं आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट, बट हे कसं होतात की रिव्हर्स डिरेक्शनला फ्लो, घरघर फिरणे म्हणतो आपण त्याला. ओके, हा असा काहीतरी पार्ट इथं तयार होतो, ह्यालाच आपण काय म्हणतो, एडीज. ओके, आणि या एडीजमुळंच काय होतं की द लॉस ऑफ एअर ड्यू टू सडन एनलार्जमेंट टेक्स प्लेस. ओके, सो आता इथं ॲक्च्युअलमध्ये हा लॉस आपण कसा कॅल्क्युलेट करतो, तर बाय युझिंग द इक्वेशन. So loss of air due to sudden enlargement, this E stands for enlargement and H stands for loss. So loss of air due to sudden enlargement is calculated by using this equation, that is V1 minus V2 bracket square upon 2G. Okay, so just keep in mind this equation. Okay, derivation is not necessary, so you have to keep in mind this equation only. So HE is equal to, that is loss of it due to sudden enlargement is equal to V1 minus V2 bracket square by 2G. आता इथं लक्षात ठेवा की इथं V1 ही मॅक्सिमम वेलॉसिटी होती आणि V2 ही मिनिमम वेलॉसिटी होती. सो सपोज की असा काहीतरी सेक्शन कंटिन्यू झाला असता की इथून आता हा फक्त सेक्शन 1 आणि सेक्शन 2 आहे, सपोज इथून हा सेक्शन कमी झाला असता, हा असा थर्ड सेक्शन इथं असता काहीतरी, आणि परत चौथा सेक्शन जो आहे तो एनलार्ज झाला असता. सो थर्ड सेक्शनची वेलॉसिटी काय असते, V3, आणि फोर्थ सेक्शनची वेलॉसिटी काय असते, V4. सो जिथं एनलार्ज होणार आहे डायमीटर फ्रॉम 4, आता इथं आणखीन एक सेक्शन लागेल की फिफ्थवाला सेक्शन. सो इथं एनलार्जमेंट काय असेल 4 पासून 5 पर्यंत. सो वेलॉसिटीचं इक्वेशन कसं होईल लॉस ऑफ एअर ड्यू टू सडन एनलार्जमेंटचं, तर V4 मायनस V5 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2G. सो नेहमी लक्षात ठेवा की पहिला जी घेतो ते आपण मॅक्सिमम वेलॉसिटी आणि दुसरी घेतो ते मिनिमम वेलॉसिटी, ब्रॅकेट स्क्वेअर करून अपॉन 2G. So this is the loss of head due to sudden enlargement. Next is loss of head due to sudden contraction. आता फिगरमध्ये बघा की परत एक पाईप घेतलेली आहे ज्याच्या सेक्शन 1चा डायमीटर हा सेक्शन 2च्या डायमीटरपेक्षा मोठा आहे. ओके, आता इथं काय होतं की ज्यावेळी फ्लुइड लेफ्टपासून राईटला फ्लो होतो, प्रिवियस केसमध्ये कसं होतं की स्मॉल डायमीटरपासून लार्ज डायमीटरला फ्लुइड फ्लो होत होता. आता इथं काय होतं की लार्ज डायमीटरपासून स्मॉल डायमीटरला फ्लुइड फ्लो होतं. सो याच्यामध्ये काय काय आहे, तर सेक्शन 1 जो आहे त्याची वेलॉसिटी आहे V1, प्रेशर आहे P1, एरिया आहे A1. आता सेक्शन 2 जो आहे त्याची वेलॉसिटी V2 आहे, प्रेशर P2 आहे आणि एरिया A2 आहे. आणि मी इथं एक थर्ड सेक्शन घेतलेला आहे, त्यालाच आपण म्हणतो सेक्शन CC. आता हा सेक्शन CC म्हणजेच काय आहे, तर कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन, ह्याला काय म्हणतो आपण, कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. आता हा काय झालेला आहे, तर या पॉईंटला हा जो काही सेक्शन CC आहे, इथं जर तुम्ही फ्लुइड फ्लोचा एरिया बघितला, जो काही फ्लो एरिया आहे जो इथं मॅक्सिमम आहे त्याच्यापेक्षा मिनिमम ह्या सेक्शन 2ला आहे आणि सेक्शन CCला हा एकदम मिनिमम आहे. ओके, सो ज्या पॉईंटला फ्लो एरिया हा एकदम मिनिमम असतो त्याच एरियाला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्शन एरिया. आणि या पॉईंटला आपण काय म्हणतो की पॉईंट ऑफ व्हेना कॉन्ट्रॅक्टा. सो व्हॉट इज पॉईंट ऑफ व्हेना कॉन्ट्रॅक्टा? इट इज द पॉईंट ॲट विच द फ्लो एरिया इज मिनिमम. ओके, सो धिस CC इज नथिंग बट पॉईंट ऑफ व्हेना कॉन्ट्रॅक्टा. ठीक आहे. आता इथं काय होतं की प्रिवियस केसमध्ये जसं की बाउंड्रीपासून फ्लुइड सेपरेट झाला, इथंसुद्धा या केसमध्ये सेक्शन 1 पासून सेक्शन CC पर्यंत हा काय होतो, फ्लुइड बाउंड्रीपासून सेपरेट होतो. का? कारण ज्यावेळी सडन चेंज इन क्रॉस सेक्शन होतो किंवा सडन चेंज इन डायमीटर असतो त्यावेळी नेहमी फ्लुइड हा बाउंड्रीपासून सेपरेट होतो. सो इथंसुद्धा हा जो काही फ्लुइड आहे सेक्शन 1 पासून सेक्शन CC पर्यंत बाउंड्रीपासून सेपरेट होईल. ओके, आणि सेक्शन CC पासून अगेन तो मेन पाईपच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, म्हणजेच जो काही डायमीटर D2 आहे सेक्शन 2 आहे त्या पाईपच्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. सो ॲक्च्युअली इथं हा जो लॉस कॅल्क्युलेट केला जातो कोणता, तर लॉस ऑफ वेट ड्यू टू सडन कॉन्ट्रॅक्शन. तर हा ॲक्च्युअली काय असतो की द लॉस ऑफ वेट ड्यू टू सडन एनलार्जमेंट. जर इथं तुम्ही ऑब्झर्व केला तर CC पासून सेक्शन 2 पर्यंत हा एरिया एनलार्ज झालेला आहे, डायमीटर एनलार्ज झालेला आहे ना. इथं मिनिमम एरिया आहे, इथं मॅक्सिमम एरिया आहे. सो ॲक्च्युअली हा लॉस ऑफ वेट ड्यू टू सडन कॉन्ट्रॅक्शन जो आहे तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, बाय कन्सिडरिंग इट ॲज अ लॉस ऑफ वेट ड्यू टू सडन एनलार्जमेंट. सो ड्यू टू सडन एनलार्जमेंट कुठून कुठंपर्यंत, तर सेक्शन CC पासून सेक्शन 2 पर्यंत. ओके, सो ॲक्च्युअल दिस इज द लॉस ऑफ वेट ड्यू टू सडन एनलार्जमेंट फ्रॉम द सेक्शन CC टू द सेक्शन 2. And this loss is calculated by using the equation HC. C stands for contraction, so HC is equal to V2 square upon 2G
into bracket 1 upon Cc minus 1 bracket square, where this Cc is nothing but coefficient of contraction. What is Cc? Coefficient of contraction, and it is the ratio of area at the point of vena contracta and area at section 2. म्हणजेच ज्या पॉईंटपासून सेक्शन एनलार्ज झालेला आहे, फ्लो एरिया एनलार्ज झालेला आहे म्हणजे सी पासून 2 पर्यंत. सो या दोन पॉईंटच्या ज्या एरियाचा रेशो आहे म्हणजे AC अपॉन A2, हा रेशो म्हणजेच काय आहे? कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ओके, सो दिस इज द इक्वेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. आता इथं जर ही व्हॅल्यू ऑफ सी सी इज नॉट गिवन, सपोज की प्रॉब्लेममध्ये या सी सीची व्हॅल्यू दिली नसेल, तर इक्वेशन काय होतं? तर एच सी इज इक्वल टू 0.5 V2 स्क्वेअर अपॉन 2G. ओके, सो हे दोन इक्वेशन्स तुम्ही यूज करू शकता. जर सी सी कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शनची व्हॅल्यू दिली असेल तर एच सी इज इक्वल टू V2 स्क्वेअर अपॉन 2G इंटू ब्रॅकेट 1 अपॉन CC मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हे इक्वेशन यूज करा. अदरवाईज जर एच सी दिलेला नसेल तर सी सी दिलेला नसेल तर एच सी काय यूज करा? तर 0.5 V2 स्क्वेअर अपॉन 2G. So this is the loss of weight due to sudden contraction. So in this session we have discussed these two minor losses. First was the loss of weight due to sudden enlargement, and second was the loss of weight due to sudden contraction. So for today's session we will stop here. In the next section we will discuss the remaining minor losses of energy. Thank you.